आधी आम्हाला त्या अक्षता दाखवा, मगच हे स्वाक्षरी करतील त्यावर. मी स्वाक्षरी करतो. अहो नको, आधी दुसरा पर्याय नाही अलकनंदा. आता आमच्या अक्षता परत द्या अंगद. मी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली अंगद. आता ते आमचे दाणे परत दे. त्या अक्षता ठेवून तुला काय मिळणार आहे? काही नाही मिळणार. चल निघ इथून. वाटलंच होतं तुम्ही विश्वासघात करणार, म्हणून मी तुम्हाला अडवत होते. पाहिलत ना? हे चल ग, आली मोठी शानी. अहो का करताय असं? द्या ना त्यांना ते अक्षता. स्वामी देवांचा प्रसाद आहे होतो. आम्हाला ह्यांना कोणतं सुख मिळू द्यायचं नाहीये. सरळ मार्गाने ह्यांच्याकडे संपत्ती मागत होतो तेव्हा आमचा अंत पाहिला. आता ती संपत्ती आणि अक्षता ही विसरून जा. आणि शिवाय स्वामींनी माझी भविष्यवाणी खोटी ठरणार असं आव्हान दिलंय. मी त्यांना कसा जिंकू देईन? मी माझं ज्ञान आणि माझं भविष्य खोटं ठरू देणार नाही. अंगदराव, अहंकाराला सत्यापेक्षा जेव्हा स्वतःच म्हणणंच बरोबर वाटतं ना, तेव्हा तो स्वतःचा सत्यानाश ओढवून घेतो. ओ बाई, यांना इथून घेऊन निघून जा. चला. अंगदराव, हे सगळं करून तुम्ही स्वामी देवांना हरवू शकाल असं वाटतं का तुम्हाला? अक्षता मिळवल्या म्हणजे आता स्वामी हतबल झाले, ते काहीच करू शकणार नाही असं वाटतं का? मला माहित नाही ते काय करतील, पण मी त्यांचा कुठलाही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. माझी भविष्यवाणी खोटी ठरली तर लोकांमध्ये माझी प्रतिष्ठा डागाळेल. माझं प्रस्थ संपेल आणि मला ते कदापि मान्य नाही. अंगद असं करू नकोस. अरे आपण भाऊ आहोत. जे झालं ते विसरून जा. अक्षता परत दे. अरे स्वामींच्या आशीर्वादाशी खेळू नकोस. अंगद माझं ऐक, मी तुझ्यासमोर हात जोडतो. अहो तो तुमचा धाकटा भाऊ आहे, तुम्ही त्याच्यासमोर हात जोडणार? लाज वाटत नाही तुम्हाला? स्वार्थासाठी इतक्या खालच्या थराला गेलात तुम्ही. वहिनी खूप बोललात. तुम्ही अशा ऐकणार नाहीत. तुम्हाला तर आता गुरुवरचा विश्वास म्हणजे ही माती. विश्वास दृढ झाला, घट्ट झाला की याच मातीची वीट बनते. आणि एकावर एक वीट रचून भक्तीची इमारत उभी राहते. पण हे काम संयमाने करावं लागतं. आणि संयम सुटला की याच मातीचा चिखल व्हायला वेळ लागत नाही. भाऊसाहेब, तुला भान ठेवणं गरजेचं आहे, संयम ठेवणं गरजेचं आहे. अरे गुरुने जबाबदारी घेतली ना,
मग भक्तांना हिंसक व्हायची गरज नसते. ती सुंदरा त्या भाऊसाहेबांकडे गेलीये. भाऊसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ. स्थानाच्या नावाखाली देणगी घेईल आणि अर्ध्याहून स्वतःच ढापेल. स्वामी, अहो सुंदरा मावशी भाऊसाहेबांकडे गेल्या आहेत, अजून आल्या नाहीयेत परत. फार काळजी वाटते हो त्यांची. मी एक काम करू का? तुम्ही जर हो म्हणत असाल तर मी भाऊसाहेबांकडे जाऊ का? म्हणजे सुंदरा मावशी ठीक आहे की नाही हे पण कळेल ना. देवराज, ही वेट द्या तिला. होय स्वामी. हे घ्या कपिला ते. कपिले जा, ही वीट भाऊसाहेबाला नेऊन दे. चल. हो स्वामी. ही वीट देण्याच्या बहाण्याने थोडे पैसे उकळता येतील भाऊसाहेबांकडनं. त्याशिवाय आम्ही वीट देणारच नाही. स्वामी आलेच हो जाऊ. कपिले, अगं तुला ही स्वार्थाचा आजार चढलाय. ही वीट अनेकांच्या आजारावरचा उपचार आहे. शिवार शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अंगद, अरे वहिनी आईच्या जागी असते, तिच्यावर हात उगारायला गेलास तू. तुला संपत्ती हवी होती तीही दिली, तरीही तुझा अरेरावीपणा संपतच नाही. अरे तुझ्या स्वार्थाला, तुझ्या तिरस्काराला काही मर्यादा आहेत की नाही? मर्यादा मर्यादा तेच पाळतात त्यांच्याकडे गमावण्यासाठी काही असतं. मला माझं भविष्य वाचवायचंय, माझं प्रस्थ टिकवायचंय. तुमच्या भावनिक नाटकाने मला काही फरक पडणार नाहीये. सोडा सोडा त्यांना. सोडा. हे चल निघित ना, चालता हो, आणि हिला पण घेऊन जा. भाऊसाहेब, अलकनंदा, अलकनंदा, तुला काही होणार नाही बाळा. नाही, तुम्ही असे ऐकणार नाही. शांत हो, शांत हो. बऱ्या बोलानं निघा, नाहीतर अंगदराव, नाती विसरलात, माणुसकी विसरलात, स्वार्थापायी स्वतःला हरवून बसलाय ते लक्षात येते का तुमच्या? ज्याला गुरुची भीती नाही त्याला नियतीची शिक्षा अटळ आहे. जे पेराल तेच उगवणार. भाऊसाहेब चला निघूया तिथून. अलकनंदाची अवस्था बघताय ना, स्वामी देव तुम्हाला अक्षदा परत मिळवून देतील, विश्वास ठेवा. गुरुचा शब्द कधी खोटा ठरत नसतो. चल ग, चल सांभाळ, चल ये.
उमे, आज काहीतरी गोड घेऊन ये. अगं विजयी झालोय आपण. स्वामींना ही मात दिली आहे. त्यांच्या भक्ताची संपत्ती हिरावून घेतली आपण. आता संतती सुख ही मिळू देणार नाही मी. आता बघतोच मी वर्तवलेलं भविष्य कोण आणि कसं बदलतंय ते. अंगद, तुझा अहंकार मी एक ना एक दिवस तर उतरवच. आणि रोगावर उपचार करावेच लागतात. पण आता आमचं प्राधान्य अलकनंद आणि भाऊसाहेब आहे. आधी त्यांच्या शरीराचं दुखणं कमी करणार, मग मनाचं दुःख कमी करणार आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात सुखाचा उगम होणार. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. वीट देताना भाऊसाहेबांकडनं बक्कळ धन घ्यायचं. काय आहे सांगू? बुवाने दिलेली वीट आहे. धन तर हवंच. वा, वा, कपिल. हे काय होतंय? ही वीट अचानक जड कशी झाली? आतापर्यंत तर हलकी होती. ही वीट जड होते म्हणजे नक्कीच स्वामींची काहीतरी लीला आहे. भाऊसाहेबांकडनं बक्कळ पैसा घेता येईल. वीट एवढी जड झालीये. एवढ्या लांबचा प्रवास कसा होणार आमच्याकडून? कपिले, काही करून इथून निघायला हवं. कपिले, तुझी शिक्षा हाच तुझ्यावरचा उपचार आहे. तुला बरं व्हायला अजून बराच काळ आहे. पण आम्हाला अलकनंदाला लवकरात लवकर बरं करायचंय. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, औषध घेतेस ना? नाही सुंदरा मावशी, औषधांनी काही होत नाही. आता माझ्यावर फक्त स्वामींची कृपा हेच औषध आहे. तुम्ही स्वामींना बोलवा. स्वामी स्वामी स्वामी. अलकनंदा, जरासं पाणी घेतेस का? नाही. अगं तुझी ही अवस्था मला बघवत नाहीये. सुंदरा मावशी, मी एकटाच अक्कलकोटला जातो आणि स्वामींना घेऊन येतो. पण हिला या अशा अवस्थेत एकटीला सोडून मी कसा जाऊ? भाऊसाहेब, अक्कलकोटला जायची काही गरज नाही. एकदा मनापासून स्वामी देवांना साकडं घाला. ते खूप दयाळू आहेत. भक्ताचा अर्थस्वर ऐकला की लगेच धावून येतात. खरंच असं होऊ शकेल? हो. अहो, गुरुचा आपल्या भक्तांवर जीव असतो आणि जिथे विश्वास असतो ना, तिथे स्वामी देवांचं पाऊल पडतं. तेव्हा एकदा मनापासून हाक मारा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी, तुमच्या भक्ताची ही विनंती ऐका. माझ्या अलकनंदाच्या उद्धारासाठी धावून ये. तिचे दुःख दूर करा. तुमच्याशिवाय आमचं कोणीच नाही.
श्री स्वामी समर्थ. स्वामी आलेत. कपिलाताई, कपिलाताई तुम्ही? स्वामी कुठे आहेत? स्वामी चालेत असं समजा. जिथे त्यांचा आदेश तिथे त्यांचं अस्तित्व असतं. भाऊसाहेब, स्वामींनी ही वीट दिलीये त्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने. बघा, मी म्हंटल होतं ना, स्वामी देव नक्की धावून जेतील. त्यांनी उपचार पाठवलाय. भाऊसाहेब, अलकनंदाला उठवा, तिला जमिनीवर बसवा. अलकनंदा, उपचार करायचे आहेत ना? भाऊसाहेब, या विटेच्या माध्यमातून स्वामींनी उपचार सांगितलाय. एक काम करा, ही वीट चुलीत ठेवा आणि चांगली भाजा. आणि हो, हे सगळं करत असताना स्वामींचं नामस्मरण करा, कारण भक्तीतच उपचाराची शक्ती असते. श्री स्वामी समर्थ. अलकनंदा, आम्ही इथे आहोत आणि अंश रूपाने कपिलाच्या रूपात तुझ्या जवळ आहोत. तुझ्यावर उपचार आम्हीच करतोय. फरक फक्त इतकाच आहे की आता मूळ रूपात आलेलं नाही. विश्वास अजून गाढ व्हायचा आहे. तुमचा विश्वास जेव्हा पूर्णत्वाला येतो तेव्हा आम्ही प्रत्यक्ष रूपात दर्शन देतो. आता अंश रूपात आहोत. तुमच्या विश्वासाची तीव्रता ठरवेल की उपचार किती लवकर फळ देतील ते. आम्ही प्रार्थना ऐकली, प्रतिसादही दिला. आता तुमची श्रद्धाच तुम्हाला उत्तर दे. स्वामी, भक्तांनी रोज प्रार्थना करावी. ती नेमकी कशी करावी आणि काय मागणं मागावं? त्याला विचारायला काय हवंय ते. काय हवंय तुम्हाला आणि काय मागणं आहे तुमचं? थट्टा करताय माझी? मी तुमच्या दारात उभा आहे. माझी काय अवस्था आहे ती बघा. मला काय हवंय? स्वामी, तुम्ही माझ्याकडे बघा, हीच माझी प्रार्थना. तुम्ही एकदा माझ्याकडे बघितलं ना तर माझी गरज तुम्हाला कळेल. कळलं का रे? आता प्रार्थनेत काय मागायचं असतं ते. अरे, प्रार्थना म्हणजे शब्द नाही तर प्रार्थना म्हणजे उपस्थिती. परमेश्वरासमोर उभं राहणं आणि त्याने केवळ एका नजरेने तुमच्याकडे पाहणं ही सर्वोच्च प्रार्थना. शब्दांची गरज नसते रे, गरज असते ती भावाची. जो भाव मी अलकनंदात पाहिलाय. ज्याला काय हवं ते द्या. स्वामींनी हा उपाय का करायला सांगितला असेल? भाऊसाहेब, स्वामींवर विश्वास ठेवा आणि उपाय करा. अलकनंदा, आता हात विटेवर धर.
हळू हळू. आता उजवा हात विटेवर ठेव.